एक धक्कादायक बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगर मधून इंधन टंचाईच्या एका अफवेने सिल्लोडमध्ये भर रस्त्यात दुचाकी पेटून देण्याचा थरारक प्रकार घडलाय। सिल्लोड कन्नड महामार्गावरील म्हसला फाटा परिसरात शरद भोजने नावाच्या एका तरुणाने पेट्रोल मिळणार नसेल तर गाडीचा काय उपयोग असा आरडाओरडा करत चक्क स्वतःची दुचाकी पेटून दिली। या घटनेमुळे महामार्गावर मोठी खळबळ उडाली आहे, तर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच सिल्लोड पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली, मात्र तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती। धक्कादायक म्हणजे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असता त्याने हे कृत्य नशेच्या अंमलाखाली केल्याची कबुली दिली। प्रशासनाने स्पष्ट केलंय की जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची कोणतीही टंचाई नाही। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि असे टोकाचे पाऊल उचलल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी दिलाय। मी PSI घोडे पोलीस स्टेशन सिल्लोड ग्रामीण दिनांक 27/3/26 वेळ 18:00 वाजेच्या दरम्यान आम्हाला माहिती भेटली की सिल्लोड ते कन्नड रोडवर एक इसम दारू पिऊन मोटरसायकल चालवित आहे। त्याने ती मोटरसायकल अचानक थांबवून रोडच्या मध्यभागी उभी करून त्यावर पेट्रोल टाकून ती पेटवून दिलेली आहे। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो असता वाहतूक कोंडी झालेली होती, वाहतूक सुरळीत केली। त्यानंतर आम्ही त्या सदर इस्माल त्याचे नाव गाव विचारले असता शरद भोजने म्हणून नाव सांगितलं त्याने। त्याच्यानंतर आम्ही त्या पोलीस स्टेशनला आणून त्यावर BNS कलम 285 287 व मोटर वाहन अधिनियम 185 प्रमाणे त्यावर सरकारतर्फे फिर्याद देऊन कारवाई केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेलाय, तर आपल्या बोटांच्या किंवा ओठांच्या सहाय्याने शिटी वाजवणं आपण सर्वांनी पाहिलं असेल। पण कोल्हापूरच्या 70 वर्षीय श्रीकांत काजवे यांनी चक्क 9 वेगवेगळ्या प्रकारे शिट्टी वाजवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपली मोहर उमटवली। शिटीच्या माध्यमातून भारतीय रंगतदार, भारतीय रागदारी आणि शास्त्रीय संगीत सादर करत त्यांनी ग्रँड मास्टर ही पदवी पटकावली। विशेष म्हणजे व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या काजवे यांनी वयाच्या 70ीत हा पराक्रम करून दाखवलाय। 2022 मध्ये 7 प्रकारच्या शिट्टी वादनासाठी त्यांची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती। आता त्यामध्ये आणखी 2 प्रकारांची भर घालत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे। त्यांची पत्नी माधुरी यांच्या साथीने ते शब्दसूर या कार्यक्रमातून रसिकांना मंत्रमुग्ध करत आहेत। शिट्टी वाजवणं हा केवळ छंद नसून तो एक नैसर्गिक प्राणायाम असल्याचं काजवे हे अभिमानाने सांगतायत। मी श्रीकांत तुकाराम काजवे, मूळचा वारणानगर कोडोली। सध्या मी पुणे व इचलकरंजी येथे राहतो। 1980 साली मी MIT मणिपाल मधून मेकॅनिकल इंजिनियर पास झालो। त्यानंतर मशीन शॉप, पॅटर्न शॉप व फाउंड्री हा उद्योग मी सुरू केला। 1996 साली मला इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनचा उद्योगश्री पुरस्कार मिळाला। हे करत असताना मी माझा जो छंद आहे गाणी म्हणणे व इंडियन क्लासिकल म्युझिक रागदारी याची मी शिक्षण घेऊ लागलो। शिवाय व्हिसल शीळ वाजवणे ही कला मी जोपासायला सुरुवात केली। कोरोना काळामध्ये शिळेचे एकूण जे 7 प्रकार आहेत ते मी आत्मसात केले व 2022 साली इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव नोंद झालं। 2026 जानेवारीमध्ये याच कलेचं एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव नोंद झालं। याच्यावरचं मी सुरश्री हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये या 7 प्रकारच्या शिळेचा अभ्यासक्रम व याच्यावरील 15 लेसन्स असलेला एक मी अभ्यासक्रम तयार केलेला आहे, जो येणाऱ्या पिढीला उपयोगाचा व्हावा हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे। शिवाय शब्दसूरच्या माध्यमातून मराठी, हिंदी व व्हिसलवरची गाणी आम्ही 2 तासाच्या कार्यक्रमातून सादर करतो। याच्यामध्ये माझ्याबरोबर माझी पत्नी पण असते। अशा रीतीने हा माझा प्रवास सुरू आहे।